न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम बसतच नाही। मला फक्त एवढीच चिंता असते की ह्यांचा वाद मिटला पाहिजे आणि ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ह्यांना कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशनचे चक्र काटायला लागले नाही पाहिजे। कारण इतर डिपार्टमेंटची परिस्थिती अशी की महसूलकडे येणारा जे दोन व्यक्ती असतात तिथं रेव्हेन्यू खात्याकडे येणारा एकच माणूस असतो की ज्याची नोंद राहिलेली असते, ज्याचं काहीतरी दुरुस्ती असते कागदाची किंवा काही जे प्रॉब्लेम असेल आणि त्याचं काम झाल्यानंतर त्या साहेबांनी काम केल्यानंतर ते खुश होतो आणि तो माणूस। पोलीस खात्याची परिस्थिती फार वेगळी आहे। पोलीस खात्यामध्ये एकटा माणूस कधीच त्याचं दुखवलंय किंवा त्याला अडचण येत नाही। पोलीस खात्याकडे येताना दोन माणसं येत असतात। मग कायदा हा प्रभावीपणे राबवणं माझ्यासाठी सोयीस्कर यासाठी असतं की माझी अडचण आहे, मला ते राबवावं लागेल। एक जण नाराज होतो आणि एक खुश होत असतो। मग कुणीतरी आम्हाला शिवाशापाने दूषण देतच मागायला जात असतं। बऱ्याच वेळा अज्ञान असतं। मी निवासाला पण काम करत असताना जवळपास 100 बांधावर गेलो। सर्वे नंबरचा वाद, शिवरस्त्याचा वाद, पाण्याच्या पाट्याचा चारीचा वाद, वरच्या शेतकऱ्याचा बांध ह्या खालच्या तळापर्यंत असतो। इतकं समजून सांगणं, मी 100 बांधावर गेले। सकाळला एक न्यूज पण होती त्यावेळेस, तर मला बार असोसिएशन शिव्या घालत होतं वकिलांचं। ह्या सगळे मिटवायला लागला तर आमच्याकडे केसेस यायच्या आणि खरंच त्याच वेळेस दिवाणी दावी यायचीच कमी झाली न्यायावश्यक। मी फेसबुक जर बघितलं ना तर मला खूप शिव्या घातल्या होत्या वकिलांनी। आता मी त्यानंतर स्वतःला थोडी मुरड घातली की चला जाऊ द्या की आपण ही गोष्टी करायचं थोडं टाळूया। पण काही असे मला मिळेल की एक वयस्कर आजी होती गोगरगाव साईडला, सतत चुलत दीर होता आणि जवळपास आहे ना 25 वर्ष रस्ता देत नाही की जो रस्ता तहसीलदारांना खुला केल्यानंतर सुद्धा दिला जात नव्हता। मी समोरच्यानं तेच बोलवलं की मी देणार आहे का नाही देणार आहे आणि मग कुठल्या कायद्याच्या कक्षेत बसवायची त्याची मला चांगली अक्कल आहे। एवढ्या एका शब्दावरती त्यांनी मुरुम टाकला, खडी पण टाकून दिली, रस्ता चालू झाला। दीपावळीचा दिवस होता, किरसुनी कोण कोणाला भेट देत नाही, पण ती माऊली आली 60, 65, 67 वर्ष वय होतं साधारण। टच पाण्यात भरले डोळे आणि त्यांनी सांगितलं की माझ्या बाबा खूप खूप आशीर्वाद आणि मला किरसुनी भेट दिली। असं मला जितक्या वेळा तुमच्या ह्या भागातच आहे एक मॅटर मला माहित नाही, पती पत्नीचं मॅटर होतं, घटस्फोट ऑलमोस्ट झालेला होता, सामान भरून आणलेलं होतं माहेरच्या लोकांनी। सामानाचा ट्रक एसपी ऑफिसच्या समोर उभा केला, माझा काही संबंध, मी एसपी कडे लीडर होतो, माझे एक ओळखीचे फटांगे साहेब आहेत, त्याचा मेहण्याला ते माझ्याकडे घेऊन आले। त्यांच्या मेहण्याची माऊस बहीण होती आणि मी 2 तास त्या गृहस्थाला बोलवतो, मेहना आता माऊस म्हणून। आणि त्याला त्या डोक्यात काही प्रकाश पडला, त्याला वाटलं की कुठंतरी चुकतंय आपलं। घेऊन गेला, 3 वर्ष झाली ते, तेव्हा अजूनही सांगतात साहेब तुमच्या त्या 2 तासामुळे ना एक घर सोडवायचं। तर माझ्या वडिलांनी मला मुळातच कधी हे शिकवलं नाही खोटं वागायचं। आणि भाऊ माझे वडील जर खरे हाडाचे राजकारणी जर असते ना फार पुढे गेले असते, फार तत्वनिष्ठ माणूस, एक शब्द खोटा बोलायला आवडत नाही। विरोधकाला पण सांगणार की मी असं करणार आहे, तू तुझं ठरव, अगोदरच अलर्ट करणार। 40 वर्ष ग्रामपंचायत सोसायटी त्या माणसांनी चालवली, गावाने त्याला कधी होऊ दिले नाही सरपंच, पण त्यांनी मात्र 40 वर्षात सगळे सरपंच केले, सोसायटीचे चेअरमन पण त्यांनीच केले। ज्या बैठकीला वडील बसायचे विरोधक त्या बैठकीला पारावरून उठून निघून जाणार। फार हुशार व्यक्ती, पण 1 रुपया स्वतःसाठी कधी काढला नाही किंवा कोणतीच गोष्ट केली नाही स्वतःसाठी। बऱ्याच वेळा आम्ही लहान असताना त्यांना होतं त्यावेळेच थोडंसं एक कली आमच्या तालुक्यात होतं, त्यांना मारण्याच्या धमकी आल्या। मी सेकंड इयरला असताना उजगावला आले, मी माझ्याजवळ कांदा विकायला आले, मला माझ्याजवळ रडायला लागले। असं त्यांना मी सांगितलं तुम्हाला 3 मुलं आहेत, कोणी जर तुमच्यावर अशा प्रकारे अन्याय केला, हल्ला केला, मर्डर केला तर तुमच्या 3 पैकी 1 त्या कामासाठी विसरून जा, ती जबाबदारी माझी। फक्त माळशिरस पासून अकलूजकडे तुमची गाडी गेली नाही पाहिजे। आणि नंतर मी शेवटी सांगितलं एवढं करता कशासाठी, जाऊ तिथं सोडून द्या राजकारण, काय करायचं आपल्याला, कारण लोकही फार विचित्र आहेत। आणि त्यानंतर त्यांनी राजकारण सोडून दिलं। फार हुशार व्यक्तिमत्व होतं, पण गावाला त्यांचा उपयोग करून घेता आला, त्यांनी स्वार्थभाव कधीच ठेवला नाही। म्हणून जर कदाचित भाऊ तुमच्या तालुक्यात माझे वडील असते तर फार मोठे क्रांतिकारी नेते असते। त्यांना खोटं कधीच आवडलं नाही, त्यांनी कधी खोटं वागू दिले नाही आम्हाला, आणि त्याच्यातूनच मी आज जे वागतोय तर ते माझं इनबिल्ड आहे। म्हणून सकस आहार खाऊन ज्या माणसाच्या चेहऱ्यावरती तेज येईल ना त्याला टाल्कम पावडर लावून येणार नाही। म्हणून मी सांगतो की आपण सर्वजण सहकारामध्ये भाऊंच्या सोबत, माझ्यापेक्षा काही बरेच मंडळी बुजुर्ग आहेत की जेव्हा तुम्ही हे सगळं काम करत आहात
आणि तुम्ही बघितलेलं आहे पूर्वीच्या काळात, म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या काळ आणि आज काळ, तर जेव्हा मी बघत होतो जे रस्त्याने जात असताना पाहत होतो, तर तुमच्या लोकांनी खूप संघर्ष केलेले आहे. आज धरणं झालेले किंवा आज कॅनॉल होणार आहे, लिफ्ट इरिगेशन होतं. पण जेव्हा पावसाच्या भरोश्यावर नदीकाठचा थोडासा एक 4-5 किलोमीटरचा भाग सोडला तर मला वाटत नाही इरिगेटेड काय होते ते. त्यामुळे या भागातल्या लोकांनी जो संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून त्यांच्यामध्ये इनबिल्ड आलेले सगळं, आज आंदोलनं जरी बघतो ना तर ती सर्व जे आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये जे काय अडचणींचा सामना केला त्याच्यातून ते आलेले उचित बसतच नाही. मला फक्त एवढीच चिंता असते की ह्यांचा वाद मिटला पाहिजे आणि ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्यांना कोर्ट कचेऱ्या पोलिटिशियनच्या चक्र काटायला लागले नाही पाहिजे. कारण इतर डिपार्टमेंटची परिस्थिती अशी की महसूलकडे येणारा जे 2 व्यक्ती असतात तिथं रेव्हेन्यू खात्याकडे येणारा एकच माणूस असतो की ज्याची नोंद राहिलेली असते, ज्याचं काहीतरी दुरुस्ती असते कागदाची किंवा काही जे प्रॉब्लेम असेल आणि त्याचं काम झाल्यानंतर त्या साहेबांनी काम केल्यानंतर ते खुश होतो आणि तो माणूस आहे. पोलीस खात्याची परिस्थिती फार वेगळी आहे. पोलीस खात्यामध्ये एकटा माणूस कधीच त्याचं दुखवलंय किंवा त्याला अडचण येत नाही. पोलीस खात्याकडे येताना 2 माणसं येत असतात. मग कायदा हा प्रभावीपणे राबवणं माझ्यासाठी सोयीस्कर यासाठी असतं की माझी अडचण आहे, मला ते राबवावं लागेल. एक जण नाराज होतो आणि एक खुश होत असतो. मग कुणीतरी आम्हाला शिवशापाने दूषण देतच माघारी जात असतं. बऱ्याच वेळा अज्ञान असतं. मी निवासाला पण काम करत असताना जवळपास 100 बांधावर गेलो. सर्वे नंबरचा वाद, शिवरस्त्याचा वाद, पाण्याच्या पाट्याचा चारीचा वाद, वरच्या शेतकऱ्याचा बांध हा खालच्या तळापर्यंत असतो. इतकं समजून सांगणं. मी 100 बांधावर गेले. सकाळला एक न्यूज पण होती त्यावेळेस. तर मला बार असोसिएशन शिव्या घालत होतं वकिलांचं. ह्या सगळे मिटवायला लागला तर आमच्याकडे केसेस येते आणि खरंच त्याच वेळेस दिवाणी दावी यायचीच कमी झाली न्यायावशी. मी फेसबुक जर बघितलं ना तर मला खूप शिव्या घातल्या होत्या वकिलांनी. आता मी त्यानंतर स्वतःला थोडी मुरड घातली की चला जाऊ द्या की आपण ही गोष्टी करायचं थोडं टाळूया. पण काही असे मला मिळेल की एक वयस्कर आजी होती गोगरगाव साईडला, सतत चुलत दीर होता आणि जवळपास आहे ना 25 वर्ष रस्ता देत नव्हता की जो रस्ता तहसीलदारांना खुला केल्यानंतर सुद्धा दिला जात नव्हता. मी समोरच्यानं तेच बोलवलं की मी देणार आहे का नाही देणार आहे आणि मग कुठल्या कायद्याच्या कक्षेत बसवायची त्याची मला चांगली अक्कल आहे. एवढ्या एका शब्दावरती त्यांनी मुरुम टाकला, खडी पण टाकून दिली, रस्ता चालू झाला. दीपावळीचा दिवस होता, किरसुनी कोण कोणाला भेट देत नाही, पण ती माऊली आली 60-65-67 वर्ष वय होतं साधारण. तसंच पाण्यात भरले डोळे आणि त्यांनी सांगितलं की माझ्या बाबा खूप खूप आशीर्वाद आणि मला किरसुनी भेट दिली. असं मला जितक्या वेळा तुमच्या ह्या भागातलंच आहे एक मॅटर, मला माहित नाही, पती पत्नीचं मॅटर होतं. घटस्फोट ऑलमोस्ट झालेला होता, सामान भरून आणलेलं होतं बाहेरच्या लोकांनी. सामानाचा ट्रक एसपी ऑफिसच्या समोर उभा केला. माझा काही संबंध नव्हता, मी एसपी कडे रीडर होतो. माझे एक ओळखीचे फटांगे साहेब आहेत, त्याचा मेहण्याला ते माझ्याकडे घेऊन आले. त्यांच्या मेहण्याची माऊस बहीण होती आणि मी 2 तास त्या गृहस्थाला बोलवतो, मेहणा आता माऊस नाव त्यांचं. आणि त्याला त्या डोक्यात काय प्रकाश पडला, त्याला वाटलं की कुठंतरी चुकतंय आपलं. म्हणजे कुठे नेवासा तालुक्यात यापूर्वी काम केलेलं आहे. तुमची माणसं खूप चांगली आहेत, म्हणजे इतकी चांगली माणसं मी बघितली नाही माझ्या खात्यामध्ये. एखादी गोष्ट जर तुम्ही कायद्याची समजून सांगितली तर ते ॲग्री होतं, त्यांना पुन्हा सांगायची. पण बऱ्याच वेळा असं असतं की झोपलेला जागं करणं आणि झोपेची मिस घेतल्याचा फरक असतो. तर ह्या भागातल्या लोकांना मी जेव्हा कायदा समजून सांगितला तेव्हा कोणी अदरवाईज घेतला नाही. या उलट परिस्थिती नेवाशी, म्हणजे नेवाशी इतकं काम इतकं केलं. मी आज जे अकोले पोलीस स्टेशनला यापूर्वीचे PI तुम्ही बघितले असतील की जे सकाळी 1 तास किंवा काही PI 8-8 दिवस पोलीस स्टेशनला फिरकत नव्हते. जे पोलीस स्टेशन हे कर्मचारी भरोसे चालू होतं. आज मी सकाळी 10ला बसल्या तर मला 10-11 वाजता. आणि तुम्ही बघा, कधी तुम्ही भेटायला कोणी या, माझं जेवण दुपारचं रात्रीचं जेवण टेबलवर असतं. मी एकच विचार करतो, आलाय तुला संधी मिळालेली आहे, पोलीस खात्यात काम करत असताना समाजसेवा करायची संधी मिळाली तर करत. माझ्याकडे आलेल्या एखाद्या माणसाचा गैरसमज झाला असेल, म्हणजे जनरली असं आहे की सगळ्याच प्रकारचे सगळ्याच डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम्स ना PIला ॲड्रेस करून लोक पत्र घेऊन येतात. साहेब करा, मला सांगावं की माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे. मी नेवाशात असताना असे काही ॲडिशनल कलेक्टर सारख्या इतक्या सिनियर ऑफिसर्सना फोन करून बोललो की साहेब आपल्याच विभागाशी संबंधित आहे, मी उद्या पाठवून देतो, नाही तर ती आत्मदानाचा इशारा दिले. बऱ्याच लोकांची तशी कामं पण झालेली. त्यामुळे त्या खुर्चीत बसल्यानंतर आहे ना, तुम्ही समर्पण भावानेच काम करायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही न्याय देऊ शकत नाही.
आणि जोपर्यंत पोलिसांप्रती किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याप्रती लोकांमध्ये आदर कधी निर्माण होईल, जेव्हा त्याचं डिव्होशन असेल, तो तुमच्याप्रती तितकाच प्रामाणिक असेल, कर्तव्याप्रती सजग असेल, कायद्याचं त्याला चांगलं ज्ञान असेल. मी विनाकारण कधी कोणाचा उपमर्द केलेला मला आठवत नाही. मी प्रत्येक माणसाला आवाजाव करतो. शक्यतो मी जेवण बाजूला ठेवून पण लोकांना अटेंड करतो, विचारतो की आपलं काय नेमकी समस्या. 1-2% लोक अशी असतात की जे तुमचा वापर करण्यासाठी तिथं आलेले असतात. म्हणजे पोलिसांचा वापर करून समोरच्याला त्रास देणं. माझ्या ते बरोबर लक्षात येतं की बाबा हा माणूस आला. मला थोडा आध्यात्मिक टच असल्यामुळं मला बऱ्याच गोष्टी, मला तरी असं फील होतं की परमेश्वराची कुठेतरी साथ. आणि मला महाराज जे ॲक्च्युली दत्त महाराज देवस्थानचं सेवा करणारे त्यांनी झाले, साहेब तुम्ही कमवा, तुमच्या वाईट वेळी ना तुम्हाला उपयोगाला येईल. त्यामुळं माझ्या स्टाफकडनं माझ्या परवानगीशिवाय कोणासोबत गैरवर्तन होणार नाही. त्यांना जे पूर्वीचे अधिकारी घरात बसून नोकरी करत होते, त्यामुळे जे काही ठरवलं ते कर्मचारी त्या ठाण्यामध्ये, त्यामुळे त्यांनाही तशी सवय लागली. आता सांगितलं जी काही इच्छा निगडी गोष्ट असेल, जे काही अपेक्षा असतील ते सगळे मला सांगायचे. मी सांगेल त्याप्रमाणे. त्याचा एक वेगळा परिणाम असा झाला की तुम्हाला आतमध्ये पण शिस्त दिसेल उंबऱ्याच्या, आणि उंबऱ्याच्या बाहेर पण शिस्त दिसेल. तर मी पुन्हा एकदा विनम्रपणे सांगतो, मला कोणाचा अपमर्द करायचा नसतो किंवा कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाला कमी लेखायचं नसतं. पण जे समाज हिताचं आहे, मग कोणाला तरी खुश करण्यासाठी म्हणून मी करत नाही. म्हणजे मला धामणगाव पाटला डीजे वाजू द्या म्हणून एक सन्माननीय मोठे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा फोन आला. त्यांना म्हटलं सर सॉरी, असं नाही मला करता येणार. मी सांगतोय रे म्हणे तुम्हाला, मी त्यांच्याशी कधी वाद नाही घातला. ठीक आहे सर, आपण बोलतो तसं बोलू. आणि दुसऱ्या पावलाला ज्यांनी फोन करायला त्यांना फोन केला, आयदर डीजे वाजेल नाही तर आयदर मी राहील. तुमच्याकडे 20 दिवस आहे, तुम्ही माझी बदली करू शकता. तुम्ही बदली करायला सक्सेस झाला तर तुमचा डीजे वाजणार, तुमचा विजय होणार. तुम्ही जर माझी बदली करायला सक्सेस नाही झाला तर तुम्ही पारंपरिक वाद्यातच बैलपोळा साजरा करायचा, हा माझा दंड आहे. आणि याच्यामुळे काय होतं की मग कोणाला तरी असं की फार शिस्तीचा भक्त आहे, कडक आहे, ऐकतच नाही अजिबात. चांगली कामं आले तर एखाद्या फाटक्या कपड्यातला माणूसच असेल, त्याची न्याय मागणी असेल तर त्याच्यासाठी त्याला चेर दिली, ऐकून येतं, तुमचं काय ऐकणार नाही. आणि बऱ्याच वेळा सगळ्यांच्या लक्षात आल्यामुळे आता तो कोणी येते नाही. सुरुवातीच्या काळात थोडंसं झालं, पण आज मला काम करताना या तालुक्यात कधी कोणाकडनं त्रास झाला नाही. कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाकडनं, सामाजिक व्यक्तिमत्वाकडनं, आणि आदरणीय भाऊ असतील, कैकर साहेब असतील, आमदार महोदय असतील, जेवढे किंवा पिचड साहेब असतील, माझे आमदार महोदय, किंवा आणखीन तालुक्यातले सगळे पक्ष, सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. सगळ्यांनी माझी बाजू समजून घेतलेली की बाबा करतोय हा माणूस तर का करतो. कदाचित काही लॉयर्सना विचारलं पण असेल की बरोबर आहे का, योग्य आहे का. आणि त्याच्यामुळं खरं तर या भागात काम करण्याचा खूप आनंद मी लुटलेला आहे. जेवढे दिवस मी इथे तेवढे दिवस लुटणार आहे. आणि आपल्या ह्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि पतसंस्थेला मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. मला खरं 11 वाजता एक मीटिंग होती देवठाणच्या, मला 8:30 तेच वाजले. तर आपल्या सर्वांच्या परवानगीने म्हणजे 2 शब्द संपूर्ण राहता येतील. धन्यवाद. म्हणजे प्रत्येक नेवासा तालुक्यात यापूर्वी काम केलेलं आहे. तुमची माणसं खूप चांगली आहेत. म्हणजे इतकी चांगली माणसं मी बघितलेली आहे माझ्या खात्यामध्ये. एखादी गोष्ट जर तुम्ही कायद्याची समजून सांगितली तर ते ॲग्री होतं, त्यांना पुन्हा सांगायची. पण बऱ्याच वेळा असं असतं की झोपलेला जागं करणं आणि झोपेची मिस घेतलेलं याच्यात फरक असतो. तर ह्या भागातल्या लोकांना मी जेव्हा कायदा समजून सांगितला तेव्हा कोणी अदरवाईज घेतला नाही. या उलट परिस्थितीत नेवाशी, म्हणजे नेवाशी इतकं काम इतकं केलं. मी आज जे अकोले पोलीस स्टेशनला यापूर्वीचे PI तुम्ही बघितले असतील की जे सकाळी 1 तास किंवा काही PI 8-8 दिवस पोलीस स्टेशनला फिरकत नव्हते. जे पोलीस स्टेशन हे कर्मचारी भरोसे चालवतं. आज मी सकाळी 10ला बसल्या तर मला 10-11 वाजता. आणि तुम्ही बघा, कधी तुम्ही भेटायला कोणी या, माझं जेवण दुपारचं रात्रीचं जेवण टेबलवर असतं. मी एकच विचार करतो, आलाय तुला संधी मिळालेली आहे, पोलीस खात्यात काम करत असताना समाजसेवा करायची संधी मिळत तर करत. माझ्याकडे आलेल्या एखाद्या माणसाचा गैरसमज झाला असेल, म्हणजे जनरली असं आहे की सगळ्याच प्रकारचे सगळ्याच डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम्सना PIला ॲड्रेस करून पत्र घेऊन येतात, साहेब करा. मला सांगावं होतं की माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे. मी नेवाशात असताना असे काही ॲडिशनल कलेक्टर सारख्या
इतक्या सिनियर ऑफिसर्सना फोन करून बोललो की साहेब आपल्याच विभागाशी संबंधित आहे, मी उद्या पाठवून देतो, नाही तर ती आत्मदानाचा इशारा दिले. बऱ्याच लोकांची तशी कामं पण झालेली. त्यामुळे त्या खुर्चीत बसल्यानंतर आहे ना, तुम्ही समर्पण भावानेच काम करायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही न्याय देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत पोलिसांप्रती किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याप्रती लोकांमध्ये आदर कधी निर्माण होईल, जेव्हा त्याचं डिव्होशन असेल, तो तुमच्याप्रती तितकाच प्रामाणिक असेल, कर्तव्याप्रती सजग असेल, कायद्याचं त्याला चांगलं ज्ञान असेल. मी विनाकारण कधी कोणाचा उपमर्द केलेला मला आठवत नाही. मी प्रत्येक माणसाला आवाजाव करतो, शक्यतो मी जेवण बाजूला ठेवून पण लोकांना अटेंड करतो, विचारतो की आपलं काय नेमकी समस्या. 1-2% लोक अशी असतात की जे तुमचा वापर करण्यासाठी तिथं आलेले असतात. मी पोलिसांचा वापर करून समोरच्याला त्रास देणं, माझ्या ते बरोबर लक्षात येईल की बाबा हा माणूस आला. मला थोडा आध्यात्मिक टच असल्यामुळं मला बऱ्याच गोष्टी, मला तरी असं फील होतं की परमेश्वराची कुठेतरी साथ. आणि मला महाराज जे ॲक्च्युली दत्त महाराज देवस्थानचं सेवा करणारे त्यांनी झाले, साहेब तुम्ही कमवा, तुमच्या वाईट वेळी ना तुम्हाला उपयोगाला येईल. कमी होतील, पण त्यासाठी तुम्हाला विचार मंथनाची गरज आहे, तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. तर बरेच लोक आहेत की घरी जाण्यापूर्वी मग मित्रांना वेळ देणं. ते बाळ सकाळी शाळेत जातं, रात्री वडील घरी यायच्या अगोदर ते झोपी गेलेले असते, त्याची बाळाची भेटच होते. ही गोष्ट नाही घडली पाहिजे. माझं इतकं बिझी शेड्यूल असून सुद्धा मला जर संधी मिळाली तर मी 1-1 तास व्हिडिओ कॉलवरती आम्ही गप्पा मारत असतो आणि मी मुलांशी बोलतो. तुम्ही जिथं संवाद संपला तिथं गैरसमज निर्माण झाले, संवाद संपला तिथून पुढे तुम्हाला जे काही करून घ्यायचे त्या मुलाकडनं ते तुम्ही करून घेऊ शकता. म्हणून गेले जवळपास आता मला 17-18 वर्ष खात्यात झाली. शिक्षण निमित्त असे 25-30 वर्ष झाले. तर माझ्या वडिलांशी माझा डायलॉग कधी संपला. पण तुम्ही म्हणाल की बोलायचा टायमिंग काय, रात्री 11 ते 1 माझ्या वडिलांसोबत बोलायची ही वेळ आहे माझी. दिवसभर मी बिझी असतो किंवा कुठल्या तरी कामात असतो, माझं बोलणं होत नाही. पण माझं रात्री 11 वाजता त्यांना वाट बघत बसतात की फोन आला. 3 दिवस फोन आला तर 4थ्या दिवसांचा फोन येणार मला, काय प्रॉब्लेम आहे, फोन नाही आला. आणि आम्ही तिघे भाऊ, सगळ्यात चांगला डायलॉग माझ्या वडिलांसोबत माझा आहे. कारण मला असं वाटतं फक्त चांगले कपडे देणं मुलाला किंवा चांगलं शिक्षण देणं, चांगल्या शाळेत घालणं, त्याला जे काय मागेल ती वस्तू देणं, या सगळ्याच गोष्टी फक्त महत्त्वाच्या नाही. तर तुम्ही मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं क्वालिटी टाईम. 6-7 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याला असं वाटतं, त्याच्या दृष्टीने त्याच्या आईवडीलच आयडॉल असतं, त्याला असं वाटतं की मला वेळ द्यावा, माझ्याशी खेळावं. त्याची चिडचिड होताना बघते. तुम्ही जे नाही करत ते आजोबाला चालता येत नाही काटे, पण त्याची अपेक्षा त्यांनी माझ्याशी खेळावं. तर एक काम कमी करा, एखादी सुविधा त्याला द्यायला कमी झाली तरी हरकत नाही, पण तुम्ही त्याच्यासोबत खेळा. 7 वर्ष झाल्यानंतर हळूहळू त्याला मित्र जोडतो, मग तो बाहेर खेळायला, मैदानी खेळ खेळायला सुरुवात करतो. आणि एक दिवस 10-11-12 वर्षानंतर अशी वेळ येते की तो त्याच्या विश्वात रमलेला असतो, त्याला तुमची काही गरज नसते, उलट तुमची त्याला अडचण होते. आता आमच्या दृष्टीने असं होतं की आम्ही मरमर कष्ट केलेलं असतं, किंवा 2 गोष्टी, पोलीस खात्यात काम करणाऱ्यासाठी त्यांनी प्रायोरिटी फॅमिलीने द्यायची का पैसा कमावून द्यायची, या 2 गोष्टी. मी अलगच माझ्या कुटुंबाला प्रायोरिटी दिली. त्याच्यामुळे भविष्यात जेव्हा तुम्ही रिटायर होता, म्हणजे माझ्या खात्यातलं बोलतो मी, तेव्हा माणूस एकटा पडलेला असतो घरात. बायको नातवंडामध्ये रमलेली असते, मुलगा बायकोमध्ये रमलेला असतो, मुलगी जावई प्रत्येकाच असतं. हा माणूस घरी गेल्यानंतर ह्याला बोलण्यासाठी सुद्धा माणूस होत नाही. तर जीवन नेमकं कसं जगायचं हे ज्याने त्याने ठरवायला पाहिजे. जीवनामध्ये प्रायोरिटी काय करायला पाहिजे. मला असं वाटतं एखादा करोडपती झाला म्हणून आपण स्वतःला गिल्टी फील करण्याची काही गरज नाही. त्याचे मार्ग वेगळे, त्याचे रिसोर्सेस वेगळे आहेत, आपले आपल्या पद्धतीने, पण आहे त्यामध्ये आपण सुखी आणि समाधानी असावं. नाहीतर फक्त 4 भिंती आहेत आणि 4 भिंतीमध्ये 4 कोपऱ्याला 4 चौघांची तोंड आहेत, अशा प्रकारे तर तुम्ही कुटुंबात सुद्धा न्याय देऊ शकत नाही. समाज हा दूरची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे सर्व करत असताना ह्या गोष्टी पण आपण सर्व जे आहे सन्माननीय, आपल्याला कामाचा फार अनुभव आहे, चळवळींचा अनुभव खूप आहे. मी जेव्हा काय आमच्याकडे ते गोपनीय रजिस्टर बघतो, वाचतो माझा, त्यावेळेस मी पाहतो तर ह्या लोकांनी पूर्वीपासून फार चळवळी केल्यात, फार आंदोलनं केल्यात, अजूनही ते आंदोलन होते. मी एवढे आंदोलनं कुठल्या तालुक्यात बघितले नाही. मग इतका जागृत समाज आहे, पण मग इतका जागृत समाज आहे, समाजाप्रती आहे, पण कुटुंबाप्रती जागरूक नाही असं मला वाटतं. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे, माझ्यासारखी येतील किती, जातील किती,
फक्त काम करत असताना समाज हा एक घटक आहे, समाजातील शेवटचा माणूस आहे जो केळी उतूरसारखा असेल किंवा खिरविरे 5 पट्टी कोकणेवाडीचा असेल, तो मला भेटायला आला म्हणजे तो काय पिकनिकला निश्चित आलेला नसतो. त्याचं काहीतरी दुखलेलं असतं, त्याचं काही खुपलेलं असतं, त्याला काहीतरी माझ्याकडे न्यायाची अपेक्षा असते. मी देऊ शकेल नाही देऊ शकेल हा नंतरचा विषय, पण मी त्याला रिसीव्ह करतो, बसायला खुर्ची देतो, पाणी विचारतो, असते पण विचारपूस करतो. मला वाटतं 50% दुःख त्याचं तिथे झालं होतं. शक्यतो मी त्याची मदत करूही शकत नसेल तरी मला विनम्रपणे मला सांगावं लागेल की हो नाही मला शक्य नाही, तुमचा त्या विभागाशी संबंध आहे, लागेल तर त्या अधिकाऱ्याशी मी बोलतो. असं जर वागलं तर निश्चितपणे मी चांगलं काम करतोय असं मला वाटतं. आणि जर हे मी नाही करू शकलो तर मग निश्चितपणे मी फक्त न्याय देऊ शकत नाही, मी फक्त खुर्ची उभवायला लागलोय. म्हणून मी जिथं जिथं गेलो माझे वरिष्ठ मला यासाठी परेशान असतात की मी प्रोफेशनल वागत नाही, माझे कनिष्ठ सुद्धा यासाठी परेशान असतात की मी प्रोफेशनल वागत नाही. त्याच्यामुळं मला ते जमत नाही. म्हणून मी कधीही सांगत असतो की आपल्या आपल्याला पण येताना मला साहेबांनी 4 वेळा विचारलं होतं की भाई तुम जाओ, माझे मन वेगळ्या कारणासाठी दुखवलं होतं, काम करायचं नाहीये. मला राहुरीसाठी 7 वेळा विचारलं, मी नाही म्हणून सांगितलं विनम्रपणे. इथं पण येत नव्हतो मी. मला ॲडिशनल बोलले की खैरे साहेब काय करता बसून, तुम्ही एवढे चांगले अधिकारी जा. एवढे सर मी बदलीला डीओ आहे, जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जा. मी आलो आणि म्हणून मला जे जे खटखत होतं त्या सगळ्या गोष्टीवरती मी काम करायला सुरुवात केली. माफ करा थोडासा मी रिजिड आहे कामामध्ये, कायद्याचे माझे कन्सेप्ट चांगले आहेत, खूप कन्सेप्ट चांगले आहेत. त्याच्यामुळे समाजाचं हित लक्षात ठेवून मला जे म्हणून करावंसं वाटलं किंवा कायदा ज्या गोष्टीसाठी परमिट घेतो तेवढ्याच गोष्टी करतो. मी माझ्या मनाचं कधी राबवत नाही. कृपया कोणाला तुम्ही आलेले असाल माझ्याकडे मी तुम्हाला नाही म्हटलं असेल तर ते फक्त कायद्यात मला बसवता येत नाही, किंवा जर कधी असाल की मी असे नाही काही की कायदाच फक्त सर्वतोपरी, सविनय कायदे करून मीही बऱ्याच वेळा केलेले. आणि त्याच्यामध्ये एखाद्या पिडलेल्या माणसाचं हित मी बघितलेलं आहे, तेव्हाच मी त्याला माझा आवाज वाढवलेला आहे, त्याला सांगितलेलं आहे. आज तुमच्याकडे डीजेचं असेल, 9 ऑगस्टची घटना होती, मी 3रा दिवस माझा होता, मला माहितीच नव्हतं की इतके डीजे येणार. ते मला खटकलं होतं. खटकल्यानंतर मी सरळ ह्याच्यावर काम करायचं. पण आताताहीपणे कुठलीच कायदेशीर कारवाई करायची नाही हा माझा स्वतःचा अट्टास असतो. म्हणून एक घटना घडली चासला आणि मला ते कारवाई करायला लागली. तर त्या माणसाला कमीत कमी 7 लाख दंड झाला असता. त्याच माणसासाठी मी आरटीओच्या अधिकाऱ्यांना हात जोडले, परिस्थिती फार गरीब आहे, तुटून जाईल, कमीत कमी फाईन करा. आणि मग तो 35,000 फाईन शिकवला. तर अशा गोष्टी त्यानंतर सगळ्या डीजेच्या चालकांना कळलं की नाही या माणसाचे कन्सेप्ट क्लिअर, याच्या वाकड्यात जाण्यात तयार. तुम्ही बघा महाराष्ट्रात डीजे वाजला, अकोल्यात डीजे वाजला नाही, आणि वाजला तर 1 बेस आणि 1 टॉपवरती वाजला. आज खाजगी कार्यक्रमात सुद्धा मला धामणगाव पाटला बैलपोळ्याच्या दिवशी अगोदर 29 तारखेला ग्रामसभा घेतली मी अर्ध्या महिन्यात. मला वयस्कर आजींचे फोन आले 4-5, कुठून फोन घेतले नंबर, त्यांनी खूप आशीर्वाद दिले. पण जेव्हा तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही घटक, तसं तुम्हाला दुवा देतो तुम्ही चांगलं काम. आणि मी सांगितलं सर्व डीजेवाल्यांना, त्यांनी माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की घेऊन गेला 3 वर्ष झाली ते मला अजूनही सांगतात साहेब तुमच्या त्या 2 तासामुळे ना एक घर सोडवायचं. तर माझ्या वडिलांनी मला मुळातच कधी हे शिकवलं नाही खोटं वागायचं. आणि भाऊ माझे वडील जर खरे हाडाचे राजकारणी जर असते ना फार पुढे गेले असते. फार तत्वनिष्ठ माणूस, एक शब्द खोटा बोलायला आवडत नाही. विरोधकाला पण सांगणार की मी असं करणार आहे, तू तुझं ठरव, अगोदरच अलर्ट करणार. 40 वर्ष ग्रामपंचायत सोसायटी त्या माणसाने चालवली, गावाने त्याला कधी होऊ दिले नाही सरपंच, पण त्यांनी मात्र 40 वर्षात सगळे सरपंच केले, सोसायटीचे चेअरमन पण त्यांनीच केले. ज्या बैठकीला वडील बसायचे विरोधक त्या बैठकीला पारावरून उठून निघून जाणार. फार हुशार व्यक्ती, पण 1 रुपया स्वतःसाठी कधी काढला नाही किंवा कोणतीच गोष्ट केली नाही स्वतःसाठी. बऱ्याच वेळा आम्ही लहान असताना त्यांना होतं त्यावेळेच थोडंसं एक कली आमच्या तालुक्यात होतं, त्यांना मारण्याच्या धमकी आल्या. मी 2nd इयरला असताना उजगावला आले, माझ्याजवळ कांदा विकायला आले, मला माझ्याजवळ रडायला लागले. असं त्यांना मी सांगितलं तुम्हाला 3 मुलं आहेत, कुणी जर तुमच्यावर अशा प्रकारे अन्याय केला, हल्ला केला, मर्डर केला तर तुमच्या 3 पैकी 1 त्या कामासाठी विसरून जा, ती जबाबदारी माझी. फक्त माळशिरसपासून अकलूजकडे तुमची गाडी केली नाही पाहिजे. आणि नंतर मी शेवटी सांगितलं एवढं करता कशासाठी, जाऊ तिथं सोडून द्या राजकारण, काय करायचं आपल्याला, कारण लोकही फार विचित्र आहेत. आणि त्यानंतर त्यांनी राजकारण सोडून दिलं. फार हुशार व्यक्तिमत्व होतं, पण
गावाला त्यांचा उपयोग करून घेता आला. त्यांनी स्वार्थभाव कधीच ठेवला नाही. म्हणून जर कदाचित भाऊ तुमच्या तालुक्यात माझे वडील असते तर फार मोठे क्रांतिकारी नेते असते. त्यांना खोटं कधीच आवडलं नाही, त्यांनी कधी खोटं वागू दिले नाही आम्हाला. आणि त्याच्यातूनच मी आज जे वागतोय तर ते माझं इनबिल्ड आहे. म्हणून सकस आहार खाऊन ज्या माणसाच्या चेहऱ्यावरती तेज येईल ना त्याला टाल्कम पावडर लावून येणार नाही. म्हणून मी सांगतो की आपण सर्वजण सहकारामध्ये भाऊंच्या सोबत, माझ्यापेक्षा काही बरेच मंडळी बुजुर्ग आहेत की जेव्हा तुम्ही हे सगळं काम करत आहात आणि तुम्ही बघितलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये, तुमच्या सुरुवातीचा काळ आणि हाच काळ, तर जेव्हा मी बघत होतो जे रस्त्याने जात असताना पाहत होतो तर तुमच्या लोकांनी खूप संघर्ष केलेले आहे. आज धरणं झालेले किंवा आज कॅनॉल होणार आहे, लिफ्ट इरिगेशन होतं. पण जेव्हा पावसाच्या भरोश्यावर नदीकाठचा थोडासा एक 4-5 किलोमीटरचा भाग सोडला तर मला वाटत नाही इरिगेटेड काय होते ते. त्यामुळे या भागातल्या लोकांनी जो संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून त्यांच्यामध्ये इनबिल्ड आलेले सगळं, आज आंदोलनं जरी बघतो ना तर ती सर्व जे आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये जे काही अडीअडचणींचा सामना केला त्याच्यातून माझ्या बुद्धीला ते पटत नाही. जेव्हा अंतरात्मा तुम्हाला ती साक्ष देत नाहीये किंवा तुम्ही त्यासाठी परवानगी देत नाही तेव्हा तुम्ही ती करू. तू आज आहे ना, आज मी सुखी आहे, समाधानी आहे, सगळं आहे. भविष्याचा विचार कर. माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिल्यानंतर मी माझं विश्व निर्माण केलेलं असेल काय, म्हणून माझ्या मुलासाठी मी करोड रुपये बँकेत ठेवण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्यावर चांगले संस्कार, त्याला चांगलं शिक्षण देईन, त्याला चांगलं खाणं पिणं देईन, सुदृढ असावा, हेल्दी असावा, संस्कारक्षम असावा, जे काही असेल त्याचं विश्व तो निर्माण केलं. मी थोडी ठेका घेतलेला त्याच्यासाठी काहीतरी करून ठेवायचं. त्यामुळे मी माझे लहान 7 वर्षाचा मुलगा आहे, 13 वर्षाचा मुलगा, पण त्यांना मी परिस्थिती जाणीव करून देतो की बेटा असं आहे असं. मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस मी कुठे असेल 20 वर्षानंतर आणि हे जग कुठे असेल त्यात माझं काय स्थान असेल हा विचार करायचो. जेव्हा भाऊ मी जेव्हा एमएससी झालो आणि सर्टिफिकेट घेऊन रस्त्यावर उभा राहिलो तेव्हा मला प्रश्न पडला आता पुढे काय. ठीक आहे, काल परवा मी सगळ्यांना सांगत होतो की मी आता हे माझं 3rd इयर चालू आहे, 4th इयर चालू आहे, माझं एमएससीचं 1st इयर चालू आहे. आता काय, आता मी लोकांना काय जबाब द्यायचं. आणि मी खरं सांगतो, माझ्या मनाने मला सांगितलेली गोष्ट मला शेअर करतो. जर तुला नोकरी लागली नाही, तू तुझ्या आयुष्यात काही करू शकला, तुला लग्न करायचा अधिकार, हे माझी स्वतःची मत. मी 3 वेळा फौजदार झालो, 3 वेळा राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिला मी. मला प्लेसमेंट मिळाली गडचिरोलीत पहिल्यांदा. त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर मी लग्न केलं. तर जरचा प्रामाणिक हेतू जगताना जर असेल तर मला असं वाटतं परमेश्वर पण तुमची साथ देतो आणि तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळतो. तुम्ही वेगळी वागत गेला म्हणजे मी बऱ्याच लोक, तुम्ही कोणाचं नाव घेत नाही आणि याच भागात लोक उदाहरण देत नाही, तर कृपया गैरसमज नको करा की फक्त माईकवरती तेवढ्यापुरतं प्रेझेन्स दाखवायचा, बोलायचं आणि पुन्हा गायब व्हायचं. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हालाही समाधान मिळत नाही आणि तुमच्या वर बसून खाली मांडी घालून बसून जे उन्हात ताना तुमचं ऐकतात ना त्यांनाही समाधान मिळत नाही. तेव्हा जे काय असेल ते आतून असावं. मग समाजसेवेचं व्रत असेल, कुटुंबाप्रती तुमची आस्था असेल. आणि बऱ्याचदा मुलं आज 363 सारख्या घटना ह्या तालुक्यात जास्त घडत आहेत. म्हणजे ह्या पोलिटिशियनचा रेशिओ आहे, पळून जाणं अल्पवयीन मुलींचा जास्त आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, चळवळीचा आहे, लोक चळवळीचा तालुका आहे, अध्यात्म आहे. अगस्त्य ऋषी महाराजांसारख्या ऋषींचं इथं वास्तव्य झालेलं आहे. राजा शिव छत्रपतीचे पदपर्शाने पावन झालेली भूमी त्या भागात फिरलेले. मग असं का, पण मला त्याचं पुढं सुटत नाही. कुठे ना कुठेतरी आपण जे काही नैतिकताने गमावून बसलो. त्यामुळे संवेदनशील मनाच्या बुद्धिजीवी लोकांनी मला असं वाटतं की याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि उकडलेले अंडे आहेत. आम्ही चिकन देताना सुद्धा बॉयलर चिकन देत नाही, इतका बारीक विचार करतो. फक्त गावरान चिकनच द्यायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आज बघितल्या नाही तर बऱ्याच वेळा मी, माफ करा मला सर्वांना बोलताना, तर माझ्या वयस्कर सर्व महिला सदस्य पण आपण आहे की नवसानं जन्माला घालत नाही, त्यामुळे त्याची किंमत नसते. जीवनाची मजा लुटत असताना जन्माला आलेले असतात. त्यामुळे मटेरियल लाईफ कसं असतं आपण तसं मुलांना वाढवत असतो. म्हणून आजी आजोबाच्या खांद्यावर वाढतील. तुम्ही मित्रांसोबत पार्ट्या करण्यामध्ये जमले, त्यांनी आवश्यक तरी पद्धत आहे. आठवड्यात 7 दिवसापैकी 4 दिवस जर तो ढाब्यावर नाही जेवत त्याला करमत नाही. त्याला वाटतं आठवडा चुकलं. घरातलं जेवण एकत्र घेतलं पाहिजे, सोबत खाल्लं पाहिजे. त्यामुळे विचार देवाणघेवाण होते. नाहीतर काय होतं की सकाळच्या वेळी वेगवेगळ्या वेळा जातात, ठीक आहे, पण रात्रीचं जेवण हे कंपल्सरी एकत्र घेतलं पाहिजे.
विचारलं पाहिजे लहान मुलाला दिवसभर काय घडलं ते विसरून जातात. चांगलं काय घडलं, वाईट काय घडलं. मी व्हिडिओ कॉलवर माझ्या मुलीला विचारत असतो, बेटा चांगलं काय घडलं ते सांग, दिवसभर स्कूलमध्ये काय घडलं, वाईट काय घडलं. तर तिला असं वाटतं की आता मी थोडी मोठी झाली तर मला पण फ्रीडम द्यायला पाहिजे. हरकत नाही, नंतरच्या आयुष्यात तुम्ही एकटेच सगळं करणार. आज माझं इन्श्युअर करणं एक शेपट्याने शिकवतो, तर तुम्हाला बरोबर घालत नाही. तर ह्या गोष्टी जर तुम्ही समजून सांगितलं तर मला ऐकतं. दुसरं असं लहान मुलांना तुम्ही आवाजावर बोलवा, तुम्ही स्वतःला आरोग्यावर बोला, तुमचं सगळं ऐकतं. बघा करून तो प्रयत्न. तिसरं असं आहे की वयाच्या 9-10 वर्षापर्यंत मुलांवरती इतका लाड करा की तुमचं मन भरलं पाहिजे. त्यानंतर 15-16 वर्षापर्यंत त्याला संस्कार शिकवा, काट्याच्या आणीवर त्याला वागवा, त्याचा सापळा राहिला तर चालेल. 16, 17, 18 ही बाल्यावस्थेतून तरुणावस्थेत पदार्पण करत असताना अडवसन स्टेज असते. त्यावेळी शरीरातील ग्रंथींचा विकास होत असतो. मुलाचे वरचे वट काळे होत असतात ना, त्यावेळी बेफिकीर वृत्ती वाढलेली असते. त्याचं कारण असं असतं की इनबॅलन्स सिक्रेशनमुळे हार्मोनल त्याला परिणामाची पर्वा नसते का, त्याला काही गोष्टीचा गुंताना सुटत नाही. बाहेरच्या जगाशी कसं डील करावं आपल्यासोबत घडलेल्या घटनेला. म्हणून मोबाईल काढून घेतला कर सुसाईड, रिझल्ट ॲडव्हर्स आला कर सुसाईड, घरातून निघून जा, ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्या 3 वर्ष फार जपायचं असतं. आई वडिलांनी त्याच्या डोळ्यात पाहायचं असतं आणि त्याच्या भावना जाणायचं असतं. ते 3 वर्ष तुम्ही सांभाळलं की आयुष्यभर मैत्रीचं नातं ठेवायचं असतं. शोध घेणं, तपास करणं, ह्या गोष्टी हे प्रोसिजरचा भाग आहे. पण मला हे जेव्हा स्ट्राईक झालं तेव्हा मी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मला जवळपास 30-35 ठिकाणी मी आज शाळा कॉलेजेस आहेत किंवा इतर ठिकाणी पण मी जाऊन ते डिलिव्हर करतो. त्यांना सांगतो लोकांनी कसं करायला पाहिजे, काय वागायला पाहिजे. मुळात अशी गोष्ट आहे की आपण वेळ कमी देतो, आपल्यातला संवाद तोडत चालला. ज्याही मोबाईल नव्हते त्यावेळेस आहे ना, या वस्तीवरचा माणूस रात्रीच्या बांधाने धडपड त्या वस्तीवर जायचा फक्त गप्पा मारण्यासाठी. तुम्हाला सर्वांना आठवत असेल आणि तुम्हाला ते स्ट्राईक पण होत असेल. आज अशी परिस्थिती की एका घरात 4 जण असतात तर 4 कोपऱ्यात 4 मोबाईल घेऊन ते रील्स पाहून ते एकटेच हसत असतात. तर ही गोष्ट जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत संवाद राहणार नाही. आणि जर 4 घरातल्या कुटुंबामध्ये जर संवाद राहिला नाही तर बाकी पुढचं विषय सोडून द्या. 2 घरांमधला, समाजामध्ये 10-15 घरात, त्याच्यातला गावातला, गावागावामधला, जिल्ह्यामधला संवादच राहणार नाही आणि तो राहिलेला नाही. आणि सगळ्यात मोठं शोकांतिक आहे. त्याच्यामुळे फक्त पोलिसांनी काय कारवाई करायला पाहिजे, प्रशासनाने काय करायला पाहिजे याच्यावर विसंबून न राहता आपण सर्वांनी, तर मी फायनान्सिंगवर पण येणार आहे, माझा थोडा आहेच अभ्यास त्याचा सुद्धा. तर याच्यामध्ये सर्वांनी आपलं योगदान देणं गरजेचं आहे. कुटुंब जेव्हा मुलांना संस्कार देण्यास कमी पडतं त्यावेळेस समाजाने त्याची जबाबदारी घ्यावी या मताचं मी बऱ्याच वेळा विचार करतो. तर संवाद संपलेला आहे म्हणून अल्पवयीन मुली पळून जाणं, किंवा मला असं वाटतं की ज्या मुलाला आपण जन्माला घालतो, त्याला वाढवतो, त्याच मुलाला आपल्याला का विश्वास वाटू नये की पुढे जाऊन हे माझं लग्न करणार आहे किंवा माझ्या आयुष्याचं चांगलं करणार आहे. त्याला आजच का वाटतं की मी पळून गेल्याशिवाय लग्न होणार नाही. दुसरी बाब असे 1000 मुलांमध्ये फक्त 850 मुली. आज मी खेदानं बोलेन, मी नेवाशामध्ये 7-8 सुसाईड असे बघितले त्यांनी चिठ्ठीत लिहिले माझं लग्न होत नाही म्हणून मी सुसाईड. 30-35 वर्षाचा उमदा तरुण आहे तो फासावला जातो. तुमच्या भागामध्ये आतापर्यंत एक झाले की लग्न होत नाही मग त्याने आत्महत्या केली. का होत नाही, तर याचा पण विचार करायला पाहिजे. रेशिओ बिघडत गेलेला त्याला आपणच का देतो. मुलीला मुलगा म्हणून का समजत नाही. कधी आपण योगायोगाने जर माझा कॉल घरचा आला आणि आपण असेल बाजूला ठरवून तर नाही मी करू शकत, पण कधी आलं माझ्या मुलीला मी दादा म्हणतो. मुलीला दादा म्हणतो, ती आता मोठी झाली, ती म्हणते नाही पप्पा दिदी म्हणायचं. तर मी दादा यासाठी म्हणतो की मी म्हणतो की मुलासारखं वाढवलं तर ती संघर्ष करण्यासाठी सक्षम आहे. तिला आजपासूनच मुलीची आणि निगडेपणाची भावना तिच्या मनात जोपासली गेली. जेव्हा माझ्या लक्षात आलं की फर्स्ट कोरोनामध्ये ते फक्त खेळायला जायचं नाहीये, एनर्जेटिक असतात मुलं, TV, टॅब, ऑनलाईन शिक्षण करणं आणि मोबाईल, दुसरं काही साधनच नाही. तर जेव्हा हे लक्षात आलं की 20 पैकी 18-19 मार्क पडणाऱ्या मुलीला 50 पैकी 14-15 पडायला लागले. कुठल्या तर कोरिओग्राफरला, डान्स कोरिओग्राफरला ते फॉलो करायला लागले आणि ते दरवाजा बंद करून त्या स्टेप्स फॉलो करायला. माझी बायको गेलेली ना, तिने सांगितलं तुम्ही दूर राहता आणि हे असं घडतंय, तुमचं लक्ष नाही, मग ज्यांच्यासाठी करताय तेच तुमच्या हातात राहणार.
याच्यावर मी विचार केला, आता याला काय करायचं, कसं बोलायचं. तिला बोलून दुखून पण चालत नाही. आजची मुलं फार सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना इगो खूप आहे. मी गेलं क्रिकेट अकॅडमी जॉईन केली. क्रिकेट अकॅडमी जॉईन केली म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट्स, काय मेंदूमध्ये जे निगेटिव्ह थॉट्सचे केमिकल सिक्रेशन होतं ते पण सगळं काढायचं असेल तर शरीरातून घाम गेला पाहिजे. आणि मग मी सुरू केल्यानंतर 3-3 तास वर्कआउट सुरू केलं. 2 महिन्यानंतर तिने मला कबुली दिली. तोपर्यंत तिने कधी सांगितलं नव्हतं असं. तिने सांगितलं मला की पप्पा मी लिटल बिट डिप्रेशनमध्ये गेले, तुम्ही सगळे झोपल्या, मी रात्री एकटीच उठून रडायची. बरं, आजची परिस्थिती अशी आहे की मला हलकं वाटतंय, माझी कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे, मला खूप फिट होतं, प्राऊड फील होतं. आज त्याच मुलीला 20 पैकी जर 18 मार्क पडले तरी डोळे पाण्याने भरतात की मला 2 मार्क कशात गेले माझे, पप्पा माझे हे चुकले. हा तो फरक आहे की तुम्ही जोपर्यंत, म्हणून एक शेतकरी आहे साताऱ्याला, अडाणी माणूस आहे पण आंब्याची बाग आहे, मुंबईच्या ठिकाणी त्याचा आंबा टाकायचा आणि त्यांनी ओळखून दाखवायचा आंबा. हे कधी घडतं, झाड सुद्धा तुमच्याशी बोलतं पण तुम्ही त्याच्या सहवास करायला पाहिजे. मला हे उदाहरण एवढ्यासाठी सांगायचं की प्रत्येकानं आपला मौल्यवान वेळ मुलांना दिला पाहिजे की तुमचं भविष्याचं फ्युचर. आज असं आहे की ज्या मुलगी माझी 1 पीस पण नॉनव्हेजची खायची नाही, चिडचिड करायची, आज तिला वर्कआउटमुळे तिचा नाईलाज झाला, बॉडीची डिमांड आहे, आता ती नॉनव्हेज खायला सुरुवात केली. आज ही 3 तास वर्कआउट करते. तुम्ही विचार नाही करणार. त्यांच्या पोलीस पाटील वासेरे साहेबांच्या घरी गेलो आम्ही फॅमिली, त्यांनी बघितलंय, तुम्ही म्हणणार नाही ती मुलगी आहे, तिचं चालणं सुद्धा असेल मुलासारखं चाल. आज 100 डिक्स मार. मी तिला एकच सांगितलं की बेटा, भविष्यात पुढे जाऊन क्रिकेटमध्ये तू नाव कमवशील नाही कमवशील काही फरक पडत नाही, कमीत कमी फिटनेस होईल तर त्याचे भविष्यात 50पेक्षा प्लस ते जगणार आहे याची इन्शुरिटी मी आज करून घेतो. मला माहीत नाही मी त्यांच्यासाठी प्रोटेक्शनवर किती दिवस असेल, कोणताही प्रसंग उद्भवू शकतो. तर मुलांना सुदृढ करा, त्यांना कसदार खायला ती जबाबदारी घेतली. त्यामुळं बऱ्याच वेळा असं असतं की मोळाच्या पोटी किरसोने जन्माला येतात, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. म्हणजे थोर काम असतं त्यांचं, समाजाप्रती असतं, सगळं असतं, पण स्वतःच्या कुटुंबाकडे पुरेसा वेळ न दिल्यामुळे तेवढं इफेक्टिव्हली ते स्वतः परफॉर्म मुलं करू शकत नाही. म्हणून ते असं होतं त्यांची जी अपेक्षा असते त्याप्रमाणे होत नाही. आता या झालं मी थोडंसं माझा जो नेहमीचा पॅरेंटिंगवरचा विषय मी त्याच्याबद्दल बोलतो. आता फायनान्सिंगवरती की खरंच ती गरज होती त्यावेळची की सावकारांनी त्यावेळी खूप, आपण मालिकेत बघतो, चित्रपटात पण बघतो, ह्या भागात निश्चितपणे मायक्रो फायनान्सिंग हा प्रकार जो आहे ना तो बँक नाही करू शकत होती, म्हणून पतसंस्थेच्या माध्यमातून आपण खूप चांगलं काम केलेलं आहे भाऊ आपण सर्वांनी. आणि हे असंच चालू राहिलं पाहिजे. अजूनही जेव्हा मी जातो तो 40% भागात अजूनही मोबाईलची रेंज नाही आहे. पावसाळ्यात गेलं तुमचं खिरवरे साईडला तर असं वाटतं स्वित्झर्लंड आलं की काय, इतका सुंदर येईल. आणि हा परिसर आहे, ह्या परिसराचं भविष्यामध्ये फार उज्ज्वल मोठं भविष्य आहे ह्या परिसरात. म्हणजे तुम्ही माझे शब्द तुम्हाला आठवतील त्यावेळी 10-15 वर्षानंतर आहे ना, महाराष्ट्रामधले सगळ्यात, हा जो सह्याद्रीचा पट्टा आहे ना, सगळ्यात कॉस्टली लँड असेल. ह्या भागातील लोक तसे नसेल, आजपर्यंत त्यांनी कदाचित दुर्लक्षित राहिले असतील, त्यांच्यापर्यंत सुविधा शासनाच्या पोहोचल्या असतील. पण एक दिवस असा असेल की हे जम्मू काश्मीरमध्ये आज जी चढाओढ लागलेली ती या पट्ट्यात असेल, तर आपलं सर्वांचं भविष्य चांगलं आहे, खूप उज्ज्वल आहे. लोक पर्याय स्वीकारतात. मी बघतो जेव्हा आपल्या भागामध्ये अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत बाहेर गेलेले, त्यासोबतच शासनाच्या सगळ्या योजना आहेत किंवा ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर आपण सर्वांनी केलेला आहे. कधी कधी मला असं वाटतं की सकल भागामध्ये जी काही टेक्नॉलॉजी वापरली गेली नाही ती तुमच्या लोकांनी ह्या भागात वापरलेली. त्यामुळं उद्योग आहेत लोक, त्यासोबतच वेगवेगळे प्रयोग करणारे, नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे लोक आहेत. फक्त कुठे घोडा अडतं तर तिथं फायनान्सिंगमध्ये घोडा अडतं. म्हणून मी माझं उदाहरण सांगितलं की शिक्षणासाठी त्यावेळी बँक कुठलं लोन देतच नव्हती. नवीन ते संकल्पना आल्यानंतर बँका द्यायला उच्च शिक्षण असतं, पण ज्यावेळी गरज असते त्यावेळी ते शक्य नसतं. म्हणून आपल्याकडून जे काही पतसंस्थेच्या माध्यमातून मायक्रो फायनान्शिंग ते फार महत्वाचं होतं आणि ते आपण सर्वांनी आजपर्यंत साधलेलं आहे. भविष्यातही आपण असंच साधावं. आणि मी मागाशी म्हणालो तसं की सकस आहार खाऊन जे तेजी, त्याला टाल्कम पावडर लावून तोच माणूस सुंदर दिसत नाही. तसंच आहे की एखाद्या माणसाची खरी गरज काय, म्हणजे जसं आपण आहोत तशी समाजाची पण भट्टी आहे, तर ते भट्टी बिघडायची नसेल
म्हणजे थोडक्यात पाकिस्तान आपलं शत्रू राष्ट्र असलं तरी मानवतावादी दृष्टिकोनातून औषधं देणं किंवा एखादा रिलीफ फंड देणं हे भारत सरकार करत असतं. तसं एखादी गोष्ट तुम्हाला कोणाची खटकली जर असेल, पण त्याच्या घरात जर एखादा मुलगा असेल, पोतखोर असेल, त्याला आधार देणं, त्याच्यासाठी तुम्हाला काही करता आलं तर तो जो विचार आहे ना तो बदलतो आणि तो पुढे जाऊन पॉझिटिव्ह होतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी फक्त घेतच गेलो, मी घेत नाही गेलो तर आजपर्यंत मी 4 ते 5 मुलांचं शिक्षण केले. एक जणाला तर गडचिरोलीमध्ये 8वी ते 12वी मी शिकवले. आज सुद्धा माझ्याकडे एमपीसी करणाऱ्या 2 मुलांचा मी खर्च उचललेला. तर ह्या गोष्टींना तुम्ही त्याला बळ द्या. आणि आमच्याकडे असा वसा एक कृषी मित्र एकता मंच म्हणून राहुलेला आहे, तुम्ही कधी गेला तर गोष्टीला बोर्ड दिसेल की जे अधिकारी जॉईन झाले लग्न व्हायच्या अगोदर ते बाकीच्या 4 मित्रांना पोसायचे. त्याची एवढीच अपेक्षा आहे आणि तो तसाच वसा आहे तो की मला जर माझे प्रांत आहेत त्यांनी मला त्यावेळी सपोर्ट केला होता आधी, तर मी माझ्यानंतर त्यांना ते पैसे परत नाही करायचे, त्यांच्याकडे घेतलेले मी ती दुसऱ्यांना द्यायची. ते असं एक फिल्ट्रेशन टाईप बाजार जसं वाहतो तशा प्रकारे ते करायचं. तर आपल्याकडून आहे की मला असं वाटतं की राजकारणाच्या ठिकाणी असावं. येवती गावचे एक उदाहरण सांगतो. NSSचा कॅम्प होता, मी 3rd इयरला असताना. खासदार उदयसिंह गायकवाड साहेबांचं गाव होतं, त्यांचा भाचा होता, मला वाटतं पोचणे होता, किरण गायकवाड. शाळेचा असा अशोकाचा ताटा होता, इकडे शाळा होती, इकडे ग्रामपंचायत आणि त्या ताटव्याच्याच पलीकडे सोसायटीचं ऑफिस होतं. आणि मी असंच उन्हाला बसलो होतो, मोठं झाड पडलेलं होतं देवगिरीचं आणि दोन्ही पार्ट्यांचे 3 जण बसले होते. त्यांच्यासाठी आमच्या गावचे 3 दिवस राजकारण असतं. एक फॉर्म भरायचा दिवस, एक मतदानाचा आणि निकालाचा. निकालाच्या दिवशी पडलेला उमेदवार विजयी उमेदवाराची मिरवणूक नाचतो, ही आमची संस्कृतीच आहे. म्हणून ह्या गावाला मूळची जवळ 700 एकर आम्ही 950 एकर आजूबाजूच्या गावांची घेतली जाईल. त्या गावामध्ये दिवसा फक्त वयोवृद्ध माणसं आणि जे लहान मुलं असतील किंवा माता असतील त्यांच्या तेवढे तुम्हाला दिसतील. रात्री 8 नंतरच मोठा माणूस तुम्हाला गावात असेल, पहाटे 5ला तो शेतात गेलेला असेल. तर अशा प्रकारे सुद्धा गावाची एक वेगळी ओळख आहे ना मी त्यावेळी अनुभवलेली आहे, जवळपास 15-20 वर्षापूर्वीच्या काळात. आज सुद्धा इथं काम करत असताना मला ते जाणवतं की आपण सर्वजण जरी असले ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी समाजाचा हेतू किंवा सामाजिक हेतू म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन काम करत चालतो. आणि मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी देणं घेणं लागतोय, या एकाच भावनेने आपण सर्वांनी सगळे होत करून मुलांना मदत करावी, त्यांना मार्गदर्शन करावे. आणि जो काय